नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. आज आपण लातूर स्पेशल वेळ अमावस्या हा सण कशा पद्धतीने साजरा होतो किंवा मग हा सण साजरा करण्यामागचं नेमकं पौराणिक महत्त्व काय अशा संपूर्ण विषयाची माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी प्रधान संस्कृती आहे. सर्व प्राणीमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न, त्यामुळेच मानवी जीवनात अन्नधान्याचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपल्या पूर्वजांनी पूर्वीपासून काही प्रथा किंवा मग काही परंपरा आजपर्यंत चालू ठेवलेल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे दर्श वेळ अमावस्या. तर दिवाळीपेक्षा आपण सगळ्यात मोठा असा सण म्हणजे वेळ अमावस्या, कारण भारतीय शेतकरी राजांचा किंवा मग संपूर्ण जगभरातील शेतकऱ्यांचा खूप मोठा सण म्हणून वेळ अमावस्या साजरी केली जाते. वेळ अमावस्या किंवा मग याला वेळा अमावस्या असं ग्रामीण भाषेत याला येळवस असं सुद्धा म्हटलं जातं. हा मूळ कर्नाटकी असणारा एक सण आहे आणि महाराष्ट्रामध्ये नांदेड, धाराशिव, लातूर, सोलापूर किंवा मग परळीचा किंवा उस्मानाबादचा काही उर्वरित भाग हा सण साजरा करतात. हा एक कृषी प्रधान उत्सव आहे. मार्गशीर्ष अमावस्येला हा सण साजरा केला जातो. पेरणीनंतर येणाऱ्या अवघ्या 7व्या अमावस्येला हा सण प्रत्येक शेतकरी संपूर्ण गावातील अगदी लहान मोठ्यांपर्यंत हा सण साजरा होतो. कारण या दिवशी गावामध्ये अगदी लहान मुलं सुद्धा तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही. याचं कारण म्हणजे वेळ अमावस्या. तर मार्गशीर्ष महिन्यातील शुभ दिवशी स्नान करून त्यानंतर शेतकऱ्याने आलेल्या पिकातील केवळ 2.5 मूठ धान्य कापावे आणि शेताच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये गंध, फुले, धूप, नैवेद्य यांनी धान्याची पूजा करून मग धान्य कापावे असा यामागचा प्रघात होता. त्यामुळे या वेळ अमावस्येच्या दिवशी शेतकरी राजा आपल्या शेतातील अगदी 2.5 मूठ धान्य कापतो आणि त्याचीच एक पेंडी बनवून किंवा कोप बनवून नंतर त्या शेतातील लक्ष्मीची पूजा केली जाते. थोडक्यात काय तर आपण प्रत्येक अमावस्येला घरच्या लक्ष्मीची पूजा करतो, पण शेतातील लक्ष्मीची म्हणजेच अन्नधान्याची किंवा मग सगळ्यात महत्त्वाचं अन्नाच्या लक्ष्मीची पूजा म्हणजेच वेळ अमावस्या. तर या वेळ अमावस्येला काय केलं जातं? वेळ अमावस्येच्या आदल्या दिवशी शेतामध्ये अशा पद्धतीने कोप बनवली जाते. त्यामध्ये मातीच्याच लक्ष्मी करून ठेवल्या जातात आणि त्या ठिकाणी एक मातीचं मडकं किंवा मग त्याला बिंदकं असं म्हटलं जातं ते भरून ठेवलं जातं. वेळ अमावस्येच्या पहिल्या दिवसाला भाजीपाला असं म्हटलं जातं. हा सण मुख्यत्वे हिवाळ्यामध्ये येतो आणि हिवाळ्यामध्ये संपूर्ण भाजीपाला किंवा मग कडधान्याची भरपूर अशी राख आलेली असते किंवा भाजीपाला आलेला असतो आणि त्याचा संपूर्ण मिक्स करून जी भाजी बनवली जाते त्यालाच भजी असं म्हटलं जातं. त्यामुळे या सणाच्या पहिल्या दिवसाला भाजीपाला असं नाव पडलेलं आहे. कारण या सणाची अशी खासियत आहे की ताजं अन्न या दिवशी काहीच केलं जात नाही. जो काही नैवेद्याचा पदार्थ आहे किंवा मग कितीही पदार्थ असो ते पहिल्या दिवशी म्हणजेच भाजीपाल्या दिवशी संपूर्ण तयारी करून ठेवली जाते. तर वेळ अमावस्येच्या पहिल्याच दिवशी भाकरी सुद्धा बनवल्या जातात. तर दररोजच्या भाकरीप्रमाणे या अगदी पातळ अशा भाकरी असतात आणि त्याला रोडगा असं म्हटलं जातं. त्याचबरोबर संपूर्ण पालेभाज्या आणि कडधान्य मिक्स करून एक भाजी बनवली जाते, त्याला भजी असं म्हटलं जातं. त्याचसोबत खीर, आंबील किंवा मग गोड भात असं केलं जातं. त्याचबरोबर सजगुऱ्याच्या म्हणजेच बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीचे उंडे, तिळाच्या भाकरी, भजी, शेंगदाण्याचे लाडू अशा पद्धतीने अनेक नैवेद्याचे प्रकार बनवून ठेवले जातात. आदल्या दिवशी सगळाच भाजीपाला आळंदे खरेदी केली जाते. याला आळंदे म्हणजेच एक लहान मातीचं मडकं किंवा बिंदगी आणि त्यावर झाकायला एक येळी म्हणजेच खापराची प्लेट ठेवली जाते. या आळंद्यामध्ये सकाळी घरातील एखादा करता पुरुष आंबील भरून शेताकडे घेऊन जातो असा प्रघात आहे आणि त्यानंतरच त्याच्या पाठोपाठ जे काही आपण पूजेचं साहित्य आहे किंवा बनवलेला प्रसाद आहे तो आपण नंतर घेऊन गेला जातो. वर्षाच्या सर्व उत्सवामध्ये सगळ्यात शेतकरी राजांचा महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणूनच वेळ अमावस्या हा सण साजरा होतो.
या सणाचा जो काही संपूर्ण स्वयंपाक आहे तो पहिल्याच दिवशी बनवून दुसऱ्या दिवशी दिवसभर आनंदाने शेतामध्ये पूजा केल्यानंतर हा प्रसाद खाल्ला जातो. काही ठिकाणी भजी, आंबील असे अनेक पदार्थ शेतामध्ये 2 ते 4 दिवस ठेवून सुद्धा खाल्ले जातात. हा शेतीचा प्रवास पूर्वी बैलगाडीमध्ये सर्व साहित्य भरून घरच्या सगळ्या अगदी लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व लहान थोर मंडळींना बैलगाडीमध्ये घेऊन गेलं जायचं. पण आता जसा जसा काळ बदलत गेला त्या पद्धतीने मोटारसायकल, ऑटो किंवा मग जे काही ट्रान्सफरची वाहने आहेत त्यामध्ये घेऊन गेले जातात. पण सगळ्यात महत्वाची जी बिंगी किंवा मग आंबीलची घागर म्हटली जाते ती डोक्यावरतीच घेऊन गेली जाते. त्याचबरोबर संपूर्ण साहित्य ज्या एका टोपलीमध्ये ठेवलं जातं त्याला डालग असं म्हटलं जातं आणि ते सुद्धा एखादी लाल वस्त्र किंवा शाल डोक्यावरती ठेवून हे डोक्यावरतीच घेऊन गेलं जातं. या दिवशी आपल्या कामानिमित्त जी काही बाहेरगावी मंडळी आहेत तर ती वेळ अमावस्याच्या सणाला आवर्जून गावाकडे सहकुटुंब या उत्सवाचा आनंद घ्यायला नक्कीच येतात. शेतात आल्यानंतर एका झाडाखाली 5 पांडव मांडले जातात. त्यानंतर चुन्याने त्यांना रंगवलं जातं. त्यावर कळब्याच्या पेंढ्यांची कोप उभी केली जाते. लाल शालीने ती कोप बांधली जाते. डालग्यातून सर्व साहित्य काढल्यानंतर पांडवाच्या समोर यथासांग लक्ष्मीचं तुम्ही मूर्ती ठेवू शकता किंवा फोटो ठेवून आणि मातीच्या लक्ष्मी बनवून यांची यथासांग पूजा केली जाते. त्याचबरोबर नैवेद्य म्हणून वांग्याचे भरीत किंवा ऊस, पेरू, बोरं, शेंगदाण्याचे लाडू, आंबील, आंबट भात, ज्वारीची भाकरी किंवा मग बाजरीची भाकरी किंवा बाजरीचे उंडे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आंबील सुद्धा ठेवलं जातं. त्यानंतर देवीची यथासांग पूजा करून आंबील आणि पाणी या संपूर्ण कोपीच्या भोवती आणि शेतामध्ये शिंपटलं जातं आणि त्यावेळेस होलग्या होलग्या चालन पलग्या हा मंत्र सुद्धा म्हटला जातो. त्यानंतर पांडवाची पूजा होते किंवा देव जे काही शेतातील देव आहेत त्यांची पूजा करून शेवटी नारळ फोडून अगदी साध्या पद्धतीने शेतातील लक्ष्मीचा हा सण साजरा होतो. पूजा झाल्यानंतर लगेचच जेवणाच्या पंक्ती बसायला सुरुवात होतात. यात काल रात्री केलेल्या सर्व पदार्थांचं अगदी आनंदाने सेवन केलं जातं. या मजेच्या उत्सवाला वनभोजन असं म्हटलं जातं आणि या वनभोजनामध्ये कोणत्याही व्यक्तीला आमंत्रण दिलं जात नाही. शेजारी पाजारी, मित्रवर्ग, सगळे सोयरे हे आपणहून स्वतःहून प्रत्येकाच्या भजीचा आणि आंबीलचा आस्वाद घेण्यासाठी अगदी आनंदाने एकमेकांच्या कोपीला आणि शेताला भेट देतात. एखादी अनोळखी व्यक्ती जरी जवळून जात असली तर त्यांना सुद्धा आवर्जून बोलून जेवायला दिलं जातं आणि आंबीलीचा स्वाद अवश्य घेतला जातो. थंडगार बिंदगीतली आंबील पिली की एक प्रकारची मस्त अशी नशा होते. जेवण करून आंबीलचा स्वाद घेतल्यानंतर झाडाखाली एक छानशी झोप घेतली जातात. काही शेतामध्ये फेरफटका मारला जातो किंवा काही ठिकाणी झोक्याचा सुद्धा स्वाद घेतला जातो. या मार्गशीर्ष महिन्यात गहू, ज्वारी, करडई, हरभरा, वाटाणा, तूर, ऊस, बोर अशी रब्बीची पिके अगदी जोमात आणि शेत संपूर्ण ठिकाणी बहरलेलं असतं. शेतात निसर्गाच्या सानिध्यात बोराच्या झाडाखाली किंवा मग आंब्याच्या झाडाखाली अशी पूजा मांडली जाते. आंब्याला नुकताच मोहर फुटायला सुरुवात होते. वातावरणात गुलाबी गारवा असतो. जणू निसर्गाने हिरवा शालू पांघरल्याचा भास आणि हिरवळ ही अगदी मनमोहक असते. काही ठिकाणी या दिवशीच्या पूजेमध्ये गोल आकाराच्या मडक्यात चुन्याने बोटे ओढले जातात. कुंकू, काव यांचे पठ्ठे सुद्धा ओढले जातात. त्यानंतर काठोकाठ मडक्यामध्ये आंबील भरलं जातं. बाजरीचे मुटके, ज्वारीचे मुटके, पुरणपोळीचा नैवेद्य, शेतात पिकलेल्या आलेल्या पालेभाज्या शिजवून त्यामध्ये गटागट तयार केलं जातं आणि एका मडक्यात भरलं जातं. शेतात आल्यावर शेतकरी आपल्या डोक्यावरती मडके घेतो आणि घोंगडीचे खोळ करून आपलं डोकं झाकतो. तसे करून तो संपूर्ण शेताच्या बांधावरून ते मडकं डोक्यावरती घेऊन फिरत असतो आणि ओलग्या ओलग्या चालंग पलग्या 5 पांडव, 6वी द्रौपदी, हर हर महादेव, हर भगत राजो, सांग भलं अशा घोषणात काळ्या आईचं सांग भलं असा पुकारा करीत असतो.
शेताला फेरी मारतो आणि नंतर तो काळ्या शेतात नंतर ते मडक्यातील जे काही नैवेद्याचं सामान आहे ते काळ्या शेतामध्ये फेकून दिलं जातं. एका झाडाखाली खड्डा केला जातो, तेथे माठाची पूजा केली जाते. सगळेजण माठातील आंबील, पुरणपोळी, भजी यांचं सेवन केलं जातं. रिकामा माठ पांढरे फडके गुंडाळून खड्ड्यात पुरले जातात. 5 खडे घेऊन त्यानंतर पूजा केली जाते. सर्व काही उरकून झाल्यानंतर एका छोट्याशा वाटीमध्ये दूध ठेवून त्याच्या खाली आग लावली जाते आणि ते दूध ज्या दिशेने उतू जाईल त्या दिशेला पुढच्या वर्षी भरपूर उत्पन्न निघेल असा पूर्वीपासून पुढील वर्षाचं जे काही अन्नधान्याचं भविष्य आहे ते अशा पद्धतीने मांडलं जायचं. हा एक पौराणिक किंवा मग परंपरा म्हणून आजपर्यंत ती जपली जाते. तर काही ठिकाणामध्ये संध्याकाळी छोट्या मडक्यात दूध आणि शेवया शिजवल्या जातात. त्या दुधाला उतू येऊ दिलं जातं. ते दूध ज्या दिशेने उतू जाईल त्या दिशेला पुढील वर्षी खूप चांगल्या पद्धतीचं पीक येईल असं सुद्धा समजलं जातं. थोड्या वेळात पेंड्या पेटवल्या जातात. त्या पेटत्या पेंडीला घेऊन पिकाच्या भोवती शेताला प्रदक्षिणा घातली जाते. त्यामुळे पिकावर कसल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही असा त्यामागचा समज आहे. काही ठिकाणी त्या पेंढ्या तशाच पेटत्या ठेवून गावात आणल्या जातात आणि गावाच्या मध्यभागी जे काही मारुतीचं मंदिर आहे त्या मंदिराला पेटती पेंडी घेऊनच गावातील प्रत्येक व्यक्ती या मारुतीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालतो आणि प्रत्येकाची पेंडी एका ठिकाणी घालून त्याची एक खूप मोठी अशी आरास केली जाते. तर यामागची अशी आख्यायिका आहे की हिवाळा जसा जसा कमी होत जाईल किंवा तिची गरमी आहे, उष्णता आहे, त्यामुळे हिवाळ्यातील थंडी निघून जाते असं सुद्धा म्हटलं जातं. तर काही ठिकाणी या सणामागचं नेमकं प्रतिमात्मक जी काही विधी आहे किंवा महत्व आहे तर मातीचे मडके हे मानवी शरीराचे प्रतीक आहे. मडके मातीत गाडले जाते, त्याचप्रमाणे माणूस गेल्यावर सुद्धा त्याची राख हे मातीत पुरली जाते. पिके आणि भूमी याला अन्न देण्याच्या प्रक्रियेचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच तर जो काही आपण नैवेद्याचा काला शेतात फेकला जातो, माठावरचे चुना आणि कुंकू हे रंग अगदी शुभसूचक आहेत आणि समृद्धीचे प्रतीक सुद्धा आहेत. काळी घोंगडी अंथरून घेण्यात जणू शेतकरी आपल्या काळी आईला म्हणजेच मातीला अंगभर माखण्यात धन्यता मानतो आणि या काळ्या आईची कृतज्ञता व्यक्त करतो. यामागचा असा आशय आहे. तर हा मुळातच सण म्हणजे शेतकरी राजाचा किंवा बळीराजाचा आणि जे काही शेती किंवा शेतीची लक्ष्मी आहे तिचे आभार व्यक्त करण्याचा. कारण संपूर्ण सृष्टीचे जीवन चालू आहे ते बळीराजा आणि शेतीवरती. जर शेतातील अन्न भरपूर प्रमाणात आलं तर संपूर्ण प्राणीसृष्टी किंवा मग सजीव सृष्टी जिवंत राहू शकते आणि जेवढं जास्तीत जास्त आपण या धरणी मातेची कृतज्ञता व्यक्त करू तेवढेच जास्तीत जास्त ही धरणी माता आपल्याला अन्न पुरवायला अधिक सक्षम होईल. हा या सणामागचा संदेश आहे. तर ही वेळ अमावस्या प्रत्येक विभागानुसार वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. प्रत्येकाच्या चालीरीती किंवा मग विधी परंपरा वेगवेगळ्या आहेत. तर ही संपूर्ण वेळ अमावस्येची माहिती किंवा अशाच प्रकारच्या पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.